नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा 2023चा जो वर्णनात्मक पॅटर्न आलेला आहे, राज्य लोकसेवा आयोगानं त्याचा जो डिटेल सिलेबस त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. त्यानंतर सर्वांना मुख्य प्रश्न असे पडलेत की नेमका ऑप्शनल कोणता घ्यावा. त्या ऑप्शनलच्या संदर्भामध्ये आपल्याला कोणत्या ऑप्शनलचं साहित्य मराठीमध्ये उपलब्ध असेल आणि कोणतं ऑप्शन आपल्याला जास्त स्कोरिंग असेल, तर याच संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सर्वांना प्रिपरेशनमध्ये जवळ असलेला जो घटक आहे तो म्हणजे पॉलिटीचा. त्या पॉलिटीच्या घटकाच्या अनुषंगाने सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा जो काही ऑप्शनल आहे तो म्हणजे PSIR. ज्यावेळेस सर्व PSIRच्या संदर्भामध्ये बोलत असतात त्यावेळेस सर्वांचं इनिशियली तर हेच इम्प्रेशन असतं की आमचं पॉलिटी चांगलं आहे, आम्हाला त्या गोष्टी लवकर अडॉप्ट होतील, त्यामुळं आणि तो स्कोरिंग आहे, ओव्हरलॅपिंग आहे, त्यामुळं आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन जो राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो काही विषय आहे तो निवडायला हवा. मग त्यात परत पुढची चर्चा अशी असते की तो इंग्रजीत घ्यावा का मराठीत. आता ह्यात वेगवेगळ्या विद्यार्थ्याच्या त्याच्या ज्या काही क्षमता आहेत त्यानुसार त्याचं ते ॲनालिसिस होईल आणि तो त्यातनं त्याचा एक मीडियम निवडेल, तो कशामध्ये कम्फर्टेबल आहे, त्याची थॉट प्रोसेस कोणत्या भाषेमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. तर यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी आम्हाला भेटतात किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवर त्यांच्या क्युरीज येतात, त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला मराठीमध्ये नेमकं कोणतं अभ्यास साहित्य आहे, कोणते पुस्तक आहेत जे आम्ही PSI करता वाचायला हवे. आता ह्याकरता आपण व्हिडिओ का बनत आहोत, तर तेच कारण आहे की सर्व पुस्तके पूर्णतः वाचायची गरज आहे का बाबा, तर नाही. कव्हर टू कव्हर पुस्तक वाचणे म्हणजे UPSC नव्हे, तर त्यातलं निवडक वाचायचं, निवडक वाचून त्याच्या नोट्स काढायच्या आणि आपण परीक्षा देऊन पास व्हायचं, हे आपलं ध्येय असायला हवं. तर या प्रोसेसमध्ये आपल्याला पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही आहे. त्याकरता आपण ह्या पूर्ण डिटेल सिलेबस वाईज चॅप्टर वाईज कोणते पुस्तक वाचू शकतो आणि त्या पुस्तकातनं नेमकं आपण कोणत्या लिमिटपर्यंत डेटा घेऊ शकतो, तिथनं नेमकी अंडरस्टँडिंग कशी होऊ शकते हे आपण यामध्ये डिस्कस करणार, या व्हिडिओमध्ये पण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर इतरही व्हिडिओ आहे. GSच्या संदर्भातली मराठी बुक लिस्ट आहे, IRच्या संदर्भामध्ये सिलेबस डिस्कस केलेला आहे, तो देखील आपण बघा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून मराठीमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांना याचा फायदा होईल. आता ह्याच्यातला जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर आपण राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण या संदर्भात बघत असतो. तर या संदर्भामध्ये मराठीमध्ये साहित्य उपलब्ध आहे आणि त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारचं ट्रान्सलेटेड एक आहे प्रकारचं साहित्य आहे आणि एक स्वतः यातले भालभोळे सर आहेत त्यांचं काही पुस्तक आहेत ते त्यात उपयोगी होऊ शकतात. तर आता पहिल्या पेपरचा जो पहिला सेक्शन आहे त्या पहिल्या सेक्शनमध्ये आपल्याला पहिल्या सेक्शनमधले पहिले 7 चॅप्टर आहेत. पहिले 7 चॅप्टरमध्ये राजकीय सिद्धांत येतं, लोकशाही येतं, विविध समता, स्वातंत्र्य, न्याय यासारख्या संकल्पना येतात, सत्ता, धुरीणत्व, हेजिमोनी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यात शिकायच्या असतात. त्याकरता आपल्याकडं जे राजू भार्गव आणि अशोक आचार्य सरांचं पियर्सनचं पुस्तक आहे ते मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे, ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये हे थोडंसं छोटं आणि एकदम प्रिसाईज पुस्तक आहे, ज्यामध्ये तुमची जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. यानंतर जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शिकायची इच्छा असेल, अभ्यास करायची इच्छा असेल, थोडं डिटेलमध्ये वाचायची इच्छा असेल, तर ह्याकरता तुम्ही सागरचं OP गाभा सर जे आहेत, ज्याला गौबा पण म्हणतात, गाभा पण म्हणतात, त्याचे वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन आहे, त्यांचं ट्रान्सलेटेड पुस्तक आहे सागर पब्लिकेशनचं. तुकाराम जाधव सरांनी हे पुस्तक ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याचं इंग्लिशचं जे टायटल आहे तशाच्या तसं ॲन इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी असं त्याचं एक टायटल आहे. हे पुस्तक देखील आहे. याची भाषा खूप टफ आहे. यातले पहिले 5 चॅप्टर तुम्ही शेवटी वाचायला हवेत. हे पुस्तक वाचण्याची एक स्वतःची एक शैली आहे, त्या शैलीनुसार तुम्हाला या पुस्तकाची अंडरस्टँडिंग डेव्हलप करायला हवी.
कारण हे पुस्तक पूर्णतः कव्हर टू कव्हर वाचण्याच्या कामाचं नाहीये. हे तुम्ही आता इथं वरती इंट्रोडक्शनमध्ये बघत असाल की हे केंद्रीय राज्य लोकसेवा आयोगासोबतच नेट सेट वगैरे पदव्युत्तर पदवी MA BA या सगळ्याकरता लागू होणारं पुस्तक आहे. त्यामुळे याच्यातलं पण देखील तुम्हाला निवडक काही अंश आहेत तो वाचायचा आहे. यानंतरचा जो 8वा चॅप्टर आहे तुमचा तो आहे राजकीय विचार प्रणालीचा. तर राजकीय विचार प्रणालीचा जो चॅप्टर आहे त्याकरता मराठीमध्ये आयोगाला जे अपेक्षित आहे त्यानुसारचे मटेरियल आपल्याला अवेलेबल नाही आहे. तर मग त्याकरता तुम्हाला दुसरं काय करता येईल बाबा, त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमधलं हे जे पुस्तक आहे अँड्र्यू हेवूडचं ते आपण याच्यामध्ये वाचू शकतो, ज्यात पॉलिटिकल आयडियोलॉजीज खूप एलॉबरेटली स्टडी केलेले आहेत. त्यानंतर त्यात तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन ज्या सिलेबस नाही आहेत त्या सुद्धा आयडियोलॉजीज त्यामध्ये भेटतील. परंतु आपण स्टेप टू सिलेबस राहून आणि UPSCने आतापर्यंत जसे प्रश्न विचारले त्या अनुषंगाने ते थोडक्यात वाचण्याची गरज आहे. आता यासोबतच जे पहिला पॉलिटिकल थिअरी आहे त्यावर सुद्धा अँड्र्यू हेवूड सरांचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक देखील तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये इंग्लिश उपिगाबापेक्षा जी इंग्रजीची भाषा आहे ती अँड्र्यू हेवूड यांची थोडी सोपी आहे. म्हणजे ती तुम्हाला अंडरस्टँडिंगच्या लेवलला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकते. याच्यानंतरचं जे घटक आहे 9वा चॅप्टर जो आहे तो म्हणजे भारतीय राजकीय विचार आहेत. तर आता भारतीय राजकीय विचारांमध्ये जे काही सिलेबसचे जे काही थिंकर्स आहेत त्यातले काही थिंकर्स तुम्हाला भालभोळे सरांच्या ह्या पुस्तकामध्ये मिळू शकतात. उरलेले जे आहे ते VN मेहतांचं इंडियन पॉलिटिकल थॉट म्हणून आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं लिहितो मी VN मेहता म्हणून आहेत. यांचं इंडियन पॉलिटिकल थॉट हे पुस्तक आहे ते तुम्ही चालू शकतात. त्यात तुम्हाला उरलेले थिंकर्स मिळतील आणि त्यातनं तुम्हाला हा टॉपिक कव्हर करता येऊ शकतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा असा टॉपिक आहे की याच्या अंडरस्टँडिंगवर तुमचं पूर्ण पॉलिटिकल सायन्सचे उत्तर अवेलेबल आहे, म्हणजे डिपेंड आहेत. तो म्हणजे पाश्चात्य राजकीय विचार. आता पाश्चात्य राजकीय विचारांमध्ये मराठीमध्ये 2 पुस्तकं आहे. एक भास्कर लक्ष्मण घोळे सरांचं पाश्चात्य राजकीय विचारवंत आहे आणि दुसरं संजोग आपटे विजयदेव यांचं पाश्चात्य राजकीय विचारवंत. आता ह्या दोन्ही पुस्तकांच्या स्वतःच्या काही लिमिटेशन्स आहेत. जे डिस्कोर्सवर प्रश्न UPSC विचारते त्यात ते डिटेलमध्ये आपल्याला कव्हर होत नाही. मग तुम्ही ह्याकरता सुवर्ता मुखर्जी मॅम आहेत त्यांचं प्लेटो टू मार्क्स म्हणून एक पुस्तक आहे ते बघू शकता. प्लेटो टू मार्क्स या पुस्तकामध्ये UPSCला जे काही अपेक्षित आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सवर जे क्रिटिक आहे, स्कॉलर्स आहेत, त्याच्यानंतरचे जे विचारवंत आहेत त्यांनी काय कमेंट केलेलं आहे त्या तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जशा तशा मिळतात. जे तुम्हाला पेपरमध्ये टॅकल करताना त्या कोड्स येतात. मी त्यांच्या ह्यातले जे इंग्रजी पुस्तक आहे त्यांची परचेसिंग लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकल. ॲमेझॉनच्या वगैरे किंवा फ्लिपकार्टची जी असेल ऑनलाईन परचेस लिंक ते तुम्ही तिथून बघू शकता. म्हणजे तुम्हाला ते शोधणं सोपं जाईल. आता हा जो दुसरा घटक आहे पहिल्या पेपरमधला तो आहे भारतीय राजकारण आणि शासन प्रणाली. तर भारतीय राजकारण आणि शासन प्रणालीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण पुस्तकांचा धांडोळा घेतो त्यावेळेस आपल्या एक लक्षात गोष्ट येईल की यामध्ये तुम्हाला खूप डायनॅमिक वाचायचं आहे. म्हणजे फक्त लक्ष्मीकांतमधनं फक्त तुम्हाला थोड्याशा केसेस वगैरे मिळू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त लक्ष्मीकांतचा इथं काहीही उपयोग नाही आहे. मग तुम्हाला आता प्रश्न पडेल की यात मग आम्ही काय वाचायचं बाबा, मराठीमध्ये लक्ष्मीकांतचं ट्रान्सलेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय वाचू शकतो, ह्या तुम्हाला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण इथं बघूयात. यातला जो पहिला प्रश्न आहे, पहिलं जे पुस्तक आहे पहिल्या चॅप्टर करता ज्यात भारतीय राष्ट्रवाद आहे, त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रवादातल्या विविध चळवळीमधले जो काही वैचारिक डिस्कोर्स आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळीकडे वेगवेगळे आयडियोलॉजीज कशा बघतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकामधनं वाचायला मिळू शकतात. यामध्ये तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त काही पुस्तकं हिस्ट्रीचे आहेत ज्यामध्ये वेगवेगळे अँगल्स मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु ते खूप बल्की आहेत आणि त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो खूप कमी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्सला फक्त निवडक सिलेबसच्या टॉपिकनुसार आपण वाचायला हवं. त्या व्यतिरिक्त जास्त काही वाचायला नको आहे पहिल्या चॅप्टर करता. मग दुसरा जो चॅप्टर आहे त्यानंतरचा तो दुसरा चॅप्टर आपण ज्यावेळेस बघतो आहे त्यामध्ये
दुसरा चॅप्टर ते 11वा चॅप्टर यामध्ये तुम्हाला डिटेल शासन प्रणाली, त्यानंतर संघराज्य सिस्टीम, ज्या काही विविध सामाजिक चळवळी आहेत, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. आता 2 ते 11 मध्ये तुम्हाला वेगवेगळे स्कॉलर्स, वेगवेगळे थिंकर्स, आपल्या ज्या कंटेम्पररी डिबेट्स आहेत शासन प्रणालीमधल्या, भारतीय राजकारणामधल्या, पक्षपद्धतीच्या संदर्भात असेल किंवा सामाजिक चळवळींच्या संदर्भामध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा. तर ह्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की आपण लक्ष्मीकांत वाचू शकतो, परंतु लक्ष्मीकांतमध्ये तो ऑप्शनलचा टच नाही आहे, तो GS बेस आहे, त्यामुळे तो टाळला पाहिजे. त्याकरताचे 2 पुस्तकं आहेत. इंग्रजीतलं हे पुस्तक खूप मोठं आहे आणि खूप त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. फादिया आणि फादिया यांचं हे पुस्तक आहे, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. पण ह्या पुस्तकाचा प्रॉब्लेम असा आहे की ह्यात पण तुम्हाला सिलेक्टिव्ह रिडिंग करायची आहे. आणि भाला भोळेकरांचं हे पुस्तक आहे, यात एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि सुरुवातीचं तुमचं वेगवेगळ्या गोष्टींकडे मराठीमधनं तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होण्याकरता हे पुस्तक वाचायला काही हरकत नाही. हे देखील खूप बल्की आहे, परंतु यात पण तुम्हाला असं छंद म्हणून वाचावं. जास्तीत जास्त तुम्हाला त्यातलं लिखाणाकरताचं कंटेंट मिळणार नाही. तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्समधनं फाद्यामधनं मिळू शकतं, किंवा ऑक्सफर्डचं एक आहे, ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं एक पॉलिटिक्स म्हणून पुस्तक आहे. त्या पॉलिटिक्स पुस्तकामध्ये प्रतापभानू मेहता झाले किंवा भारताच्या वेगवेगळ्या म्हणजे एक्सप्रेस आणि हिंदूमध्ये लिहिणारे वेगवेगळे जे मोठमोठाले स्कॉलर्स आहेत, त्या सगळ्यांचं लिखाण तुम्हाला एका ठिकाणी जर पाहिजे असेल तर त्याकरता तुम्हाला ऑक्सफर्डचं पॉलिटिक्स म्हणून पुस्तक घ्यायचं आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. नीरजा जायल आणि प्रतापभानू मेहता यांचं त्या पुस्तकाचं संपादन ह्या दोघांनी केलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये खूप डिटेलमध्ये कंटेम्पररी डिबेट्स मिळू शकतात. यानंतरचा जो दुसरा, आता आपण जो पेपर आहे, दुसऱ्या पेपरचं विश्लेषण बघूया. त्यामधले वेगवेगळे पुस्तकं कोणते आहेत, ते कसे वाचायचे, याबद्दल आपण एक आयडिया घेतो. दुसरं जे पेपर आहे तो पूर्णतः IRचे बेस आहे. त्यातलं पहिलं सेक्शन हे तुलनात्मक राजकीय विश्लेषणाचं आहे, जे तुमच्या पूर्ण IRच्या डिस्कोर्सची थेअरी, त्याचा बेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या संदर्भातलं ते पहिलं सेक्शन आहे दुसऱ्या पेपरचं. या संदर्भातले पुस्तकं आपण आता बघूयात. तर ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे तुलनात्मक राजकीय विश्लेषण जे आहे, त्यातलं पहिलं पुस्तक हे परत भाला भोळेकरांचं शासन आणि राजकारण आहे. याचा एक तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, परंतु हे पुस्तक कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहे. यामध्ये खूप डिटेलिंगमध्ये सांगण्यात आलेलं नाही आहे. या पुस्तकाचा प्रॉब्लेम असा आहे की ते खूप वरवर सांगितलेलं आहे, जे तुम्हाला परीक्षाभिमुख वाटणार नाही. यात तुम्हाला जर आणखीन डिटेल इंग्लिशमध्ये वाचायचं असतं तर JC जोहरींचं कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणून एक पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यातनं तुम्हाला काही डिटेलमध्ये कळेल. परंतु त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो आणि सिस्टीम थेरी वगैरे जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला किती मार्क्स देऊन देणार आहेत त्यानुसार तुम्हाला ते वाचायला हवं. त्यासोबत तुम्ही युग्नूचं देखील मटेरियल वाचू शकता. ते मी तुम्हाला शेवटी सांगतो की यातलं आणखीन अवांतर कुठनं वाचू शकता, जास्तीचं कुठनं वाचू शकतं. याच्यानंतर हे जे पुस्तक आहे हे खूप कामाचं पुस्तक आहे, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तक म्हणायला काहीही हरकत नाही. मराठीमध्ये जे लोक तयारी करतात त्यांना रुमकी बसूनचं हे पुस्तक वाचलंच पाहिजे, याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. म्हणजे सेकंड पेपर करता सगळ्यात मोस्ट सजेस्टेड हे पुस्तक आहे. तुम्हाला इतर ठिकाणी हे सजेस्ट करतील माहीत नाही, परंतु हे पुस्तक जामिया इस्लामिया युनिव्हर्सिटीतल्या काही प्राध्यापकांनी बनवलेलं आहे. त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिस्कोर्स, कंटेम्पररी डिस्कोर्स आहेत, थिअरीबद्दल, वास्तववादाबद्दल, रिअलिझमबद्दल खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवं असं माझं तुम्हाला सजेशन असेल. त्याच्यानंतरचं जे आहे दुसरा जो घटक आहे, तो दुसरा घटक हा भारत आणि जगाचा आहे. तर भारत आणि जगाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की यामध्ये GS2चा काही पार्ट ओव्हरलॅप होतो. म्हणजे GS2च्या IRचं पूर्ण सेक्शन या घटकाच्या अंतर्गत कव्हर होतं. यामध्ये तुम्हाला मी मराठीमध्ये एकच पुस्तक जे आहे ते थोडंफार ठीकठाक आहे, परंतु हे खूप जुनं आहे, ते अपडेटेड व्हर्जन त्या पुस्तकाचं आलेलं नाही आहे. भारताचं परराष्ट्र धोरण म्हणून पुस्तक आहे, ते तुम्ही चालवू शकता, त्यातली टर्मिनॉलॉजी वापरू शकता मराठीमधल्या. पण त्यासोबत मी तुम्हाला सजेस्ट करेल VN खन्नांचं हे जे पुस्तक आहे इंडियन फॉरेन पॉलिसीचं, ते तुम्ही वाचू शकता. याचसोबत तुम्हाला डेव्हिड मेलन यांचं डज एलिफंट डान्स म्हणून एक पुस्तक आहे, ते तुम्ही बघू शकता.
त्याच्यानंतर सुमित गांगुलींचं काही पुस्तक आहे, राजू सिक्रींचे पुस्तक आहेत. परंतु असं हे काय आहे की यातले मॅक्झिमम ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही एक बेस पुस्तक ठेवा आणि त्याच्यानंतर बाकीचं ते जे करंटमध्ये आलेले वेगवेगळे डिस्कोर्स आहेत ते तुम्ही वाचा आणि त्यातनं तुमचे वेगवेगळ्या स्कॉलर्सचे मतं सोबत जोडल्या जावेत. त्याचे एक कंपायलेशन असायला हवं जे एक्झामच्या अगोदर पण तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. तर ते तुम्ही वाचायला हवं असं मला वाटतं. त्यामध्ये ह्याच्या अगोदरचा जो घटक होता त्यामध्ये तुम्ही ग्लोबलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणून एक पुस्तक आहे ते वाचू शकता, बेलीज अँड स्मिथचं. त्यामध्ये देखील इंग्रजीचे तयार करतात त्यांनी ते पुस्तक वाचायला हवं. म्हणजे तुम्ही इथं जे सांगितलेलं रूम की बसू आहे, रूम की बसूला तुम्ही पर्याय म्हणून तो पुस्तक वाचू शकता किंवा तो पुस्तक सगळ्यात जास्त वाचलं जातं सेक्शन पेपर 2च्या सेक्शन ए करता. ह्याच्यानंतरचं निवडक वाचन जे आहे की जे घटक तुम्हाला वाचायचे आहेत परंतु ते तुम्हाला तुमच्या पुस्तकांच्या यादीमध्ये मिळत नाही, तर मग तुम्ही ते पुस्तक कुठनं वाचणार आहात, तर त्यातले जे घटक आहेत ते कुठनं वाचणार आहात, तर ते इग्नूचं काही मटेरियल आहे जे इंग्लिशमध्ये तयारी करतात ते इंग्लिशमध्ये तिथनं वाचू शकता. त्याच्यानंतर जे मराठीमध्ये तयारी करताय त्यांनी YCMU आणि पुणे युनिव्हर्सिटी यांचं जे एक्सटर्नल डिपार्टमेंटचे काही जे बुकलेट आलेले आहेत त्या बुकलेटमधनं काही निवडक अभ्यासक्रमाशी रिलेटेड गोष्टी वाचायच्या. एक गोष्ट प्रकर्षाने चालवा, म्हणजे तुम्ही प्रकर्षाने तुम्ही ती टाळायला हवी की कोणतंच पुस्तक कव्हर टू कव्हर वाचायचं नाहीये. तुम्हाला जे टॉपिक सिलेबसमध्ये आहेत, UPSC प्रश्न कशी विचारते आहे, पूर्णतः अभ्यासक्रम आणि प्रश्न पत्रिका ह्या दोनच गोष्टींच्या अनुषंगानं तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला इतर आमंत्रण वाचन करायचं असेल ते पोस्ट मिळाल्याच्या नंतर वाचा. अगोदर त्या इतर गोष्टी वाचण्याच्या भानगडीत पडू नका. आता तुमच्यावर टाईम कमी आहे, तुम्हाला खूप काही करायचं आहे, खूप काही शिकायचं आहे, त्याकरता तुम्ही तुमचं वाचन निवडक ठेवायला हवं. यानंतर सगळ्यात मेन आहे की दोन्ही पेपरचे सेक्शन बी, म्हणजे जे सेक्शन बी आहेत ते खूप डायनॅमिक आहेत. तर त्या डायनॅमिक सेक्शन बीज करता तुम्हाला काय वाचायची गरज आहे, तुम्हाला द हिंदू आहे, द इंडियन एक्सप्रेस आहे किंवा लोकसत्ता आहे. यामध्ये वेगवेगळे जे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, ते जे काही लिहित आहेत, प्रताप भानू लिहित आहेत, सी राजा मोहन लिहित आहेत, योगेंद्र यादव लिहितात, या सगळ्या स्कॉलर्सचं काय म्हणणं आहे, ते वेगवेगळ्या डिस्कोर्सवर काय म्हणत आहेत, त्या सगळ्या निर्जा चंडोक यांचं काय म्हणणं आहे, ह्या असं खूप यामध्ये प्रत्येक टॉपिक करताची एक आपण लिस्टच बनवूयात, त्याचं एक व्हिडिओज बनवूयात की कोण व्यक्ती कशाबद्दल कोणत्या स्कॉलरचं म्हणणं ऐकलं पाहिजे. ह्याचं एक व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये बनवूनच पाठवेल. तर हे अभ्यासकांचे जे मत आहे ते समजून घेण्याकरता तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचायची गरज आहे किंवा त्यानंतर आपण त्यातले काही जे टॉपिक आहेत ते आपण डिस्कस देखील करूयात यूट्यूबच्या माध्यमातून. टेलिग्राममध्ये मी त्या लिंक टाकत असतो. तुम्हाला टेलिग्रामच्या आमचे जे चॅनल्स आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ते तुम्ही बघू शकता. तिथं तुम्ही कनेक्ट झाले तर तुम्हाला दररोजच्या डेली न्यूजपेपरमध्ये UPSCला काय अपेक्षित आहे तेवढ्या गोष्टी आणि ते फक्त त्याच बातम्या तुम्हाला तिथं मिळू शकतात. तर सर्वांचे आभार व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याकरता. सर्वांनी यामधल्या पुस्तकांच्या संदर्भात काही क्युरीज असल्या तर आपण टेलिग्रामला त्याबद्दल बोलू शकतो. त्या संदर्भात आणखीन काही गोष्टी करू शकतात. बाजारात असलेल्या नोट्स आहेत त्या संदर्भात तुमचं काही मत असू शकतं, ते देखील आपण बोलूयात. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा. तुम्हाला मराठीमध्ये राज्यशास्त्राची तयारी करण्याकरता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जितकी जास्तीत जास्त मदत होईल तितकी मदत मी करणार आणि त्यातनं कोणाला तरी काहीतरी छोटासा फायदा झाला तर आपलं हे सगळं प्रयत्न आहेत ते सक्सेसफुल झाले असं म्हणायला हरकत नाही राहणार. तर थँक्यू, धन्यवाद. तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत पुढचा ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती लगेच मिळायला हवी, त्याकरता नोटिफिकेशनसुद्धा चालू करायचे आपल्या यूट्यूब चॅनलचे. धन्यवाद, थँक्यू.